हॅलो स्टुडंट्स, आज आपण आपल्या FY BBAच्या सेकंड सेमिस्टरला जो बिझनेस लॉ हा जो सब्जेक्ट आहे त्याचा सिलेबस पाहणार आहोत. समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्याप्रमाणे बिझनेस लॉच्या अंडर एकूण आपल्याला 6 युनिट्स अभ्यासायचे आहेत. त्यातलं जे पहिलं युनिट आहे ते आहे आपलं इंट्रोडक्शन टू लॉ, म्हणजे लॉ म्हणजे काय ते आपण इथे बघणार आहोत आणि त्यासोबतच एक कन्सेप्ट बघणार आहोत लॉची. त्यासोबतच भारतीय न्यायव्यवस्था कशी आहे, इंडियन लीगल सिस्टीम कशा पद्धतीने चालते ते सुद्धा अभ्यासणार आहोत. ओके. त्यानंतर सेकंड जे युनिट आहे ते आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ज्यामध्ये आपण भारतीय संविधानाबाबत अभ्यास करणार आहोत. तिसरं जे आहे ते आहे कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, करार कायदा. चौथा आहे स्पेशल कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे विशेष करार कायदे आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. पाचवं जे आहे ते आहे नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आणि सहावं जे युनिट आहे ते आहे इन्फॉर्मेशन ॲक्ट. ओके. हे एकूण 6 युनिट्स आपण बिझनेस लॉ या सब्जेक्टच्या अंडर अभ्यासणार आहोत ह्या सेमला. मग एक्झॅक्टली ह्यामध्ये काय आहे, सिलेबसमध्ये काय कोणते कंटेंट्स आहेत ते आता आपण सविस्तर बघूया. ज्यामध्ये जे पहिलं आहे त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन टू लॉ, ह्यामध्ये आपण पहिल्यांदा आधी लॉ म्हणजे काय, लॉची डेफिनेशन काय आहे, त्याचे फीचर्स काय आहे, टाईप कोणकोणते आहेत लॉचे, किंवा सोर्सेस अँड क्लासिफिकेशन कशा पद्धतीने लॉचं केलं जातं, म्हणजे लॉ कोणत्या सोर्सेसच्या आधारावर लॉ प्रेझेंट केलेला आहे, त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे ते आपण इथे अभ्यासणार आहोत. त्यासोबतच मगाशी म्हटल्याप्रमाणे आपली जी भारतीय न्यायव्यवस्था आहे त्याचासुद्धा अभ्यास आपण इथे करणार आहोत. ओके. त्यानंतर सेकंड जे आहे ते आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ज्यामध्ये आपण भारतीय संविधानाबाबत माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये नॅचरल जस्टिस, स्पेशल लीव अपील, त्यानंतर फीचर्स, इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे फीचर्स काय आहेत, रीट्स कोणकोणते आहेत, त्यामध्ये फंडामेंटल राईट्स किंवा फंडामेंटल ड्युटीज काय सांगितलेले आहेत ते अभ्यासणार आहोत. ओके. त्यानंतर तिसरं जे आहे ते आहे कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. त्याच्यामध्ये आपण आधी कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय ते अभ्यासणार आहोत. त्यासोबतच कॉन्ट्रॅक्टसाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे, इसेन्शियल घटक ते बघणार आहोत. ॲग्रीमेंट म्हणजे काय, ऑफर, ॲक्सेप्टन्स, कन्सेंट, फ्री कन्सेंट, कन्सिडरेशन, कॅपॅसिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट, काइंड अँड क्लासिफिकेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट, परफॉर्मन्स, डिस्चार्ज अँड टर्मिनेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट, वॉइड, कॉसी, कॉन्टिजंट, वेगर, मायनर कॉन्ट्रॅक्ट, ब्रीच अँड रेमेडीज फॉर द कॉन्ट्रॅक्ट, हे आयटम बघणार आहोत. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, मग कॉन्ट्रॅक्टचे जे घटक आहेत, ॲग्रीमेंट असेल, ऑफर असेल, ॲक्सेप्टन्स असेल, कन्सेंट असतील, हे सुद्धा आपण पॉईंट बघणार. म्हणजे ॲग्रीमेंट म्हणजे आपल्याला माहीत आहे की दोन व्यक्तींमध्ये ज्यावेळी एखाद्या पद्धतीचा करार होतो त्याला आपण ॲग्रीमेंट म्हणतो. मग ॲग्रीमेंट म्हणजे काय, ती ऑफर कशाला म्हटलं जातं, ॲक्सेप्टन्स म्हणजे कायद्यानुसार एक्झॅक्टली ॲक्सेप्टन्सची डेफिनेशन काय आहे, कन्सेंटची डेफिनेशन काय आहे, कन्सिडरेशन मोबदला कशाला म्हटलं जातं ते बघणार आहोत. त्यासोबतच कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी काय कॅपॅसिटी म्हणजे काय पात्रता लागते ते सुद्धा अभ्यासणार आहोत. त्यासोबतच क्लासिफिकेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये कॉन्ट्रॅक्टचे कोणकोणत्या भागामध्ये डिवायडेशन केलं गेलेलं आहे ते बघणार आहोत. परफॉर्मन्स, त्याचप्रमाणे टर्मिनेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टचं समाप्ती कशा पद्धतीने होऊ शकते, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय बघणार आहोत, ह्या आपल्या तिसऱ्या युनिटमध्ये बघणार आहोत. ओके. त्यानंतर जे चौथं युनिट आहे त्याचाच सेकंड भाग आहे हा, तो म्हणजे स्पेशल कॉन्ट्रॅक्ट. काही विशेष करार कायदे आपण ह्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये इंडेमनिटी अँड गॅरंटी बघणार आहोत. त्यानंतर बेलमेंट, एजन्सी आणि सेल ऑफ गुड्स ॲक्ट, हे 4 कॉन्ट्रॅक्ट आपण ह्या स्पेशल कॉन्ट्रॅक्ट ह्या युनिटमध्ये अभ्यासणार आहोत. म्हणजेच इंडेमनिटी म्हणजे काय, गॅरंटी कशाला म्हटलं जातं, बेलमेंट म्हणजे काय, मग त्याचे टाईप काय आहेत ते बघणार आहोत. एजन्सी, मग आता एजन्सी आपण रेग्युलर ऐकतो किंवा एजंट किंवा एजन्सी हे शब्द, मग एक्झॅक्टली कायद्यानुसार एजंट कोणाला म्हटलं जातं किंवा एजन्सी कशाला म्हटलं जातं ते बघणार आहोत. ती कशा पद्धतीने निर्माण केली जाते ते अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे सेल ऑफ गुड्स ॲक्ट, जर माल विकायचा झाला तर तो कोणत्या ॲक्टच्या अंडर विकला जातो, मग त्यासाठी कोणते गोष्टी आहेत जे फुलफिल कराव्या लागतात हे आपण इथे अभ्यासणार आहोत. ओके. त्यानंतर नेक्स्ट जे आपलं 5वं युनिट आहे ते आहे नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट.
ज्याच्या अंडर आपण प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज हे आपल्याला 11वी-12वीला झालेले शब्द आहेत, बरोबर. मग एक्झॅक्टली लॉमध्ये त्यांची प्रोसेस काय सांगितलेली आहे, म्हणजे प्रॉमिसरी नोट कशाला म्हटलं जातं, मग त्याचे प्रॉमिसरी नोट जर एखाद्या गोष्टीला म्हणायचं झालं, एखाद्या कागदाला, तर त्यासाठी कोणत्या गोष्टींची फुलफिल होणं, कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे ते बघणार. सेम तसंच बिल ऑफ एक्सचेंज, चेक, ते सुद्धा बघणार आहोत. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण फीचर्स, प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज, चेक, फीचर्स, जे चेकचे फीचर्स, डिस्टिंग्विश, ॲक्सेप्टन्स, क्रॉसिंग, डिझॉनर, पोझिशन ऑफ बँकर, होल्डर इन ड्यू कोर्स, प्रिव्हिलेजेस, पेमेंट इन अँड आउट ऑफ द ड्यू कोर्स, टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट, त्यानंतर पेनल्टीज फॉर डिझॉनर, एन्डॉर्समेंट, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे अभ्यासणार आहोत. ओके, आणि लास्ट जे शेवटचं युनिट आपण बघणार आहोत ह्या सब्जेक्टच्या अंडर, ते आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट, IT ॲक्ट, की ज्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट जो आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. मग तो काय आहे, त्यामध्ये कोणत्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, त्यामध्ये काय प्रोसेस आहे किंवा काय पॉईंट सांगितलेले आहेत लॉच्या अंडर, ते आपण इथे अभ्यासणार आहोत. ओके, म्हणजे आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की बिझनेस लॉ ह्यामध्ये आपण काय बघणार आहोत, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे कायदे कसे आहेत, ते आपल्या भारतीय कायदे कोणकोणते आहेत, त्यामध्ये काय म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करायचं झालं किंवा एजन्सी तयार करायची झाली तर त्यामध्ये काय प्रोसेस असते, काय गोष्टी आपल्याला फुलफिल कराव्या लागतात, याचा अभ्यास आपण करणार आहोत. ओके, चालेल. मग नेक्स्ट व्हिडिओपासून आपण आपला जो पहिला टॉपिक आहे किंवा पहिलं युनिट आहे, इंट्रोडक्शन टू लॉ, त्याला स्टार्ट करणार आहोत. ओके, चालेल. मग थँक्यू.